चुकीचा आकडा आता पुढे येतोय, त्यानुसार अर्थात चर्चा सुरू झालेली आहे. तो मुख्यमंत्री कुणाचा होणार, भाजपाचा होणार का? अगदी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये ऐन निवडणुकांची धामधूम सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये आले होते. याच कॉन्क्लेव्ह मध्ये त्यांच्याबद्दल बोलताना एनडीटीव्ही नेटवर्कचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी एक विधान केलं होतं. जरी तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलात तरीही जनता तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहते, असं एक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की ही समस्या नाही, हे समाधान आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ते विधान निवडणुकीच्या फक्त काही दिवस अगोदर केलेलं बरंच काही सूचित करणारं होतं आणि आजची आकडेवारी त्याला पुष्टी देणारी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस केलेलं विधान आणि आज येणारी ही आकडेवारी याच्यात बरंच साम्य दिसतंय. आणि आता तरी महाराष्ट्रामध्ये जी चर्चा अभयसर सुरू झालेली आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाभोवती सुरू झाली आहे. निश्चितपणे म्हणजे चर्चेत येणार, कारण 100 क्रॉस केलं की त्यांचं नाव येणार चर्चेत, हे गृहीतच धरलं होतं. फक्त आता भाजपाचीच भूमिका, आता बाकी कोण नाही ठरवणार या संदर्भात. भाजपाच निर्णय घेणार आहे की आपला चेहरा सरकारचा कुठला ठेवायचा. तो आत्ताच आपल्याकडे ठेवायचा घ्यायचा चेहरा की सुरुवातीची 2 वर्ष जो महाराष्ट्रातला सामाजिक जे वातावरण आहे ते बदलेपर्यंत आपण थांबायचं आणि पुढची 3 वर्ष 4 वर्ष जी काय असतील ती आपण घ्यायची, याचा निर्णय भाजपाचा आता हायकमांड करेल आणि त्यावर या सगळ्या गोष्टी ठरतील. पण एक निश्चित आहे की या सरकारची पूर्ण सूत्र आता भाजपाकडे असणार आहे. त्यात एक अभयसर बघितलं तर साधारणपणे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी हे परसेप्शन होतं. त्या पद्धतीचे वायुस्वन येत होते, तशाच प्रतिक्रिया असायच्या. आता माय ॲक्सिसने जो काही जातनिहाय या इलेक्शनच्या आधीचा जो त्यांचा प्रिपोल एक्झिट पोल दाखवला त्याच्यामध्ये असं दिसलं की मराठा समाज सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे खूप मोठ्या प्रमाणात गेलाय. ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्री पद मिळवण्याच्या दृष्टीनं नकारात्मक होत्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी, तो मुद्दाच आता इथे गैरलागू ठरताना दिसतोय. आणि ते सतत असं म्हणत होते की मराठा समाजासाठी आरक्षण देण्याची भूमिका ही मी घेतली, ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो निवडा गेला, नंतरचा सगळा इथं. जर एवढ्या सगळ्या गोष्टी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुकूल घडत असतील तर मग भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर पहिला पर्याय देवेंद्र फडणवीसच असतील. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा की आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातला न्यायालयाचा निर्णय येणार आहे काही दिवसांनी. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी विचारात करून घेऊन मला वाटतं की भाजपा निर्णय घेईल. जोपर्यंत हा विषय पूर्णतः मार्गी लागणार नाही तोपर्यंत कदाचित भाजपा स्वतःचा चेहरा या सरकारला देणार की नाही हा एक त्याच्यामधला थॉट असू शकतो. फक्त भाजपाचं नेतृत्व आता हे सरकारची आता एवढी मेजॉरिटी दिली असेल आणि एक आहे की देवेंद्र फडणवीस यांना सिद्ध करण्याची संधी आलेली आहे की माझ्यामुळे सरकार गेलं असं माझ्यावर ठपका होता, ते सरकार मी आणलं आणि ते 2 पक्ष फोडून आलेलो नाहीये तर लोकांमधून निवडून आणलेलं सरकार आहे हे सांगायची संधी त्यांना मिळाली आता मिळणार आहे. मिलिंद बल्लाळ सर, जेव्हा आपण पत्रकारांचे पोल घेतले होते त्यावेळेस तुमचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने होता. त्यावेळेस हे दिसत होतं की काटेकी टक्कर असणार आहे, त्यामुळे काही जणांचं मत होतं की कदाचित महाविकास आघाडीला सत्ता मिळू शकेल. पण आता जे आकडे दिसत आहेत ही लँडस्लाइड विक्ट्री दिसतेय, याची कल्पना कुणीच केली नव्हती. नाही, बरोबर आहे, खरंच केलेली नव्हती. आणि त्यावेळेला जो आपण सर्वे घेतला होता, म्हणजे आम्ही जे अंदाज व्यक्त केले होते तर त्याच्यात ही एवढी मोठे मतदानात वाढ होईल, एवढी टक्केवारी वाढेल, त्यामुळे हा जो 8% हे वाढलेलं मतदान कोणाचं हा जो प्रश्न गेले 2 दिवस चर्चेला येत होता तर तो स्पष्ट झाला की तो संपूर्णपणे महाविकास महायुतीकडे होता. मला सर्वात एक महत्त्वाचं एक फरक असा दिसतोय की लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी मतदारांची मानसिकता बदलण्याची गरज होती ती युतीने बदलण्यात यश मिळवलं, नंबर 1. आणि महाविकास आघाडीने नेमकी तीच चूक केली जी भारतीय जनता पक्षाला ओव्हर कॉन्फिडन्स आला होता आणि लोकसभा त्यांच्या हातातनं गेली. तर मला असं वाटतं की हा जो फरक आहे, हा परसेप्शनचा जो भाग होता हा बऱ्यापैकी महायुतीने करेक्टिव्ह स्टेप्स घेऊन दूर केलेला आहे. आणि मगाशी निलमताई म्हणाल्या तेच मला पुन्हा म्हणायचं की एक चेहरा जरी आपण दिलेला नसला मुख्यमंत्री पदाचा, परंतु एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने एक पॅन महाराष्ट्र चित्र निर्माण केलं, स्वतःचं इमेज निर्माण केलं, तर मला असं वाटतं त्या इमेजमध्ये ते सतत बोलायचे की मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, मी कॉमन मॅन आहे. मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात या कुठेतरी अपील होत होत्या आणि त्याचा एखाद वेळेला या ओपिनियन पोल्समध्ये किंवा सर्व्हेजमध्ये झाला नसेल विचार. राहुलच्या मुद्द्याला आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुढचं वर्ष हे निवडणुकांचं आहे. म्हणजे या 27-28 महापालिका
जिल्हा परिषदा तेवढ्याच या वर्षभरात निवडणुकीला त्या सामोरं जायचंय. त्या निवडणुकांचाही पुढच्या दृष्टीने सरकार बनवताना विचार करावा लागणार आहे. कारण पहिलं आव्हान असणार ते मुंबईचं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या याच्या पुढचं सगळं आव्हान असणार आहे ते मुंबई महापालिका राखण्याचं. तर म्हणजे या परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका राखणं. मला वाटतं की ह्या बऱ्याच गोष्टी कॉम्प्लेक्स असा हा इश्यू हा सगळा इश्यू आहे. सचिन सावंतजी, मगापासून आकड्यांकडे मला कल्पना आहे तुम्ही एनडीटीव्हीच्या स्क्रीन व्यतिरिक्त आणखीनही आकडे बरेच टॅली करत असाल, इलेक्शन कमिशनचे करताय, पण आकडे फार बदलताना दिसत नाहीये. रादर ते महाविकास आघाडीसाठी कमी होताना दिसत आहेत. चुकलं का तुमचं? लोकसभेनंतर असं जे वाटत होतं की महाविकास आघाडीला जी एज मिळालेली आहे ती कायम राहील, तो सगळा टेपो कायम ठेवण्यामागे कुठे कमी पडली? आणि विशेषतः काँग्रेस. नाही, मला म्हणजे खरं म्हणजे हा जो आहे तर हे जे आकडे दिसत आहेत ते धक्कादायक आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं मी कालही मला असं वाटतं की अनेक माध्यमांची चर्चा करत होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं की हे निकाल शेवटच्या क्षणापर्यंत जातील अशा पद्धतीचे असतील. कारण आम्हाला फीडबॅकही त्या पद्धतीचा मिळतो. आता तुम्ही जर म्हणालात की विदर्भामध्ये नागपूर हे पूर्णपणे आम्ही संपूर्ण काँग्रेसमय राहील, देवेंद्र फडणवीस साहेबांची जागा सोडली तर, अशाच तऱ्हेचं चित्र होतं. आता हे चित्र आम्हाला म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर याचा म्हणजे त्याला पचनी पडायला थोडासा वेळ लागेल. याचं कारण आहे की हे सगळंच विचित्र चित्र दिसतंय. संजय राऊतांच्या विधानाची री नाही ना ओढणार तुम्ही? ते संजय देखा त्यांना ते जे म्हणतायत त्याच पद्धतीची मानसिकता आमची तर आहेच ना. आम्हाला पचायला म्हणजे ही काही, तुम्हालाही मी स्वतः वाटतं की फिरलोय, लक्षात घ्या, मी स्वतः नॅचरल नाहीये तसं वाटतं. नाही, नॅचरलचं मी अशासाठी म्हणणार नाही. प्रश्न असा आहे की हे पचायला कठीण आहे. याचं कारण असं की मी स्वतः फिरलेलो आहे, विदर्भामध्ये गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलेलो आहे, मुंबईमध्ये फिरत होतो. हे जे वातावरण होतं आणि जे प्रश्न, मूलभूत प्रश्न ज्याच्यावरती आम्ही निवडणूक लढत होतो त्याच्याशी लोक साधर्म्य करत होती. असं नव्हतं की त्या पद्धतीनं असं आहे की आम्ही कुठेतरी आउट ऑफ प्लेस होतो असा पद्धतीचा. म्हणजे जर महागाईचा विषय आणि विदर्भामधला हा जो सगळ्यात मोठा सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा विषय हा इतका मोठा होता, गंभीर होता, त्याचं रिफ्लेक्शन का दिसत नाही? जर ते दिसणार नसेल तर ही चिंतेची बाब आहे लोकशाहीच्या करता, अशा पद्धतीचं आमचं मत आहे. कारण मग आपण जर तुम्ही त्या रॅशनली जर विचार केलात की बाबा नाही ठीक आहे हे निकाल असेल दिसत आहेत, तर मग तुम्ही धर्माच्या बाबतीचा जो प्रचार झाला, जो भारतीय जनता पक्षाकडनं केला गेला, किंवा काही या तर लाडकी बहीण योजनेचा विषय जर असा तुमच्या त्या पद्धतीनं विचार करून जर हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते जर विसरले जात असतील तर मला ते थोडंसं पचनी पडायला नाही. त्याला प्रतिवाद आहे. जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि कांद्याचा प्रश्न होता तेव्हा खूप मोठी आंदोलनं झाली. सगळ्यांना कळत होतं की सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे. मला सांगा, महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षानं आंदोलन केली? मी तुमच्या सगळ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला विचारत होतो की संविधान हा विषय महाराष्ट्रामध्ये इरिलेव्हंट आहे विधानसभा निवडणुकीसाठी. तुमचा फोकस कशाला हवा आहे? तर ज्या 160 विधानसभा मतदारसंघामध्ये सोयाबीन महत्त्वाचा प्रश्न आहे, कापूस महत्त्वाचा प्रश्न. बरं, शेतकऱ्यांना जेव्हा तुम्ही विचारत होता तेव्हा शेतकरी म्हणायचे की आम्हाला शेतमालाला भाव मिळत नाही. पण पर्याय म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीकडे का त्यांनी जावं अशा पद्धतीचा भाव शेतकरी व्यक्त या संदर्भामध्ये घेऊयात, पण त्या अगोदर भाजपचे नेते प्रवीण